तुम्हीच लंकेश्वर आहात हां. का? या बसा. धन्यवाद. मला बोलवण्याचं कारण? कारण तर खूप मोठं आहे. असं काय आहे? शहराच्या शेवटी जो बंगला आहे तो तुम्हीच विकत घेतलात ना? हां, त्याला मीच विकत घेतलंय. पण का? हे बघा लंकेश्वर, त्या बंगल्याच्या इतिहासाबद्दल माहिती आहे तुम्हाला? कोणता इतिहास? जवळजवळ 30 वर्षापूर्वी त्या बंगल्यामध्ये एक घटना घडली होती. त्या घटनेनंतर कोणी त्या बंगल्याकडे तोंड वर करूनही पाहत नाही. पण आता तर मी बघितलं ना गुरुजी, आता सगळं ठीक होणार. हे बघा लंकेश्वर, समस्या सोडवण्यासाठी आपण काही कोर्ट कचेरीमध्ये नाही आहोत. तर मग काय आहे? जास्तीत जास्त भूतप्रेत असेल? त्यापेक्षाही खूप भयंकर. जी काही समस्या असेल ते मी बघून घेईन. आता काय हेच सांगण्यासाठी मला इथे बोलवलात का तुम्ही? मला माहिती आहे, सत्य कसंही असो त्याचा सहजपणे कोणीही स्वीकार करणार नाही. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला माझी गरज भासेल तेव्हा मला जरूर फोन करा. जेव्हा मला गरज भासेल तेव्हा सांगेन मी. आता मी जाऊ इथून? एक मिनिट हं. मी तुम्हाला काहीतरी देतो. तोवर ही मंत्रशक्ती तुमच्याजवळ ठेवा. मला याची काहीच आवश्यकता नाही गुरुजी.
मला हे सांग, 5 किलोमीटर म्हणतोयस आणि आपण 50 किलोमीटर पुढे आलोय. मला हे सांग, आपण जातो कुठे? हे मला लग्न होऊन 3-4 वर्ष झाले, पण अजून तुला कुठे घेऊन नाही गेलो. हेच बोलायचं ना तुला. चल तुला काहीतरी आज दाखवतो. गेल्या 3-4 वर्षापासून मी हेच ऐकतेय. चला बघूया आज काही दाखवता की नाही ते. हे 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 काय झालं? ब्रेक का मारला? काय मला काय मी तुला 3-4 वर्षापासून कुठेच फिरायला नेलं नाही का? फिरायला तर गेलोय. 4 वर्षापासून तुमची एकच फेवरेट जागा बघतीये. त्याच्याशिवाय आपण गेलोच कुठे आहोत? जोपर्यंत तू मला चिडवत नाही तोपर्यंत तुझं समाधान होत नाही ना. आता मी काय आहे ना हे तुला दाखवतो. तुला मरायसाठी माझीच गाडी मिळाली का? तुला समजत नाही का गाडी कशी चालवतोय? बाबा तू रस्त्यावरून साईडला हो. मला नको शिकू गाडी चालवायला. गपचूप निघून जा, नाही तर खूप वाईट होईल तुझ्यासोबत. चांगलं वाईट मला नको शिकू. आधी साईडला हो. चल. हा जातो मी, पण तू पुढे गेलो कळेल तुला काय होईल तुझ्यासोबत. ए जग्गू, हा आलो दादा. हे अण्णाचा रेग्युलर ब्रँड दे. चल इकडे बस. हो चालेल. अरे लवकर आण यार. ग्लास धुतलाय ना? गरम पाण्याने धुतलाय दादा. ही तुमची सिगरेट. बार मध्ये येणारा प्रत्येक माणूस पहिल्या पेग पर्यंत डिसेंट असतो, दुसऱ्या पेग नंतर ॲरोगंट होऊन जातो आणि तिसऱ्या नंतर व्हायलंट होऊन जातो आणि शेवटच्या पेग नंतर पेशंट बनून जातो. हा अगदी बरोबर. सर ते तुम्ही सिनेमाची गोष्ट ऐकायला बारमध्ये घेऊन आलात ना सर? अरे डायरेक्टर, फिल्म ना अशी असली पाहिजे, पब्लिकने शेट्या वाजवल्या पाहिजे. बरोबर. काही गोष्ट असेल तर सांग. सर अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही, म्हणून तर मी इथे आलोय सर. टाळ्या शिट्ट्या वाजतच राहतील अशी गोष्ट आहे माझ्याकडे. अहो माझी स्टोरी ना अजिबात कॉमन नाहीये. मी ज्योतिषाकडे गेलो होतो आणि शंकराच्या कृपेने सेन्सेशन क्रिएट करेल असं नाव सुद्धा ठरवून आलोय. अच्छा, तर मग नाव काय आहे? प्रशांत साठे. हा? काय झालं सर, आवडलं नाही का? नाव बदलून फिल्म हिट होत नाही, कंटेंट असायला हवा. तसं फिल्मचं टायटल काय आहे? अरे फिल्मचं टायटल एकदम क्रिएटिव्ह आहे सर. अच्छा, सांग काय आहे? कळवा. फिल्मचं टायटल कळवा वगैरे कोण ठेवतं? अरे ही सर माझी क्रिएटिव्हिटी आहे ना सर. बघा, KGFचं पहिलं अक्षर क आणि विश्वाचं शेवटचं अक्षर वा, ही सगळी अक्षर एकत्र केल्यानंतर काय झालं? कळवा. क्लोजअप मध्ये कळवा. काय कळवा? हा तर तुम्हाला नक्की रस्त्यावर आणून सोडणार आहे खरं boss. बोलतोयस? हा? अरे वा, काय क्रिएटिव्हिटी आहे तुमची. मजा येणार आहे. सुपर आहे. ऐकवा ना अजून. हा? ए तू माझी खेचतोयस काय? हॅलो, जेवढ्या स्टोरीज तुम्ही लिहिल्या नसतील ना त्यापेक्षा जास्त मी ऐकल्या आहेत. तिथे लव्ह स्टोरी आहे आणि तिथे ब्रेकअप स्टोरी आहे, तिथे मर्डर स्टोरी आहे, इथे फॅमिली स्टोरी आहे. पूर्णच्या पूर्ण इंडस्ट्री इथेच बसली आहे सर. तुमची स्टोरी कशी असेल माहित नाही. ऐकवा ऐकवा ऐकवा. ठीक आहे ऐकव मला. हा ठीक आहे सर, ऐकवतो. तर जेव्हा स्टोरी सुरू होते तेव्हा 2 पाय भिंतीवरून उडी मार. वाह, काय इंट्रोडक्शन दिलंय. ए तू उंगली नको करू मध्ये. अरे तू गप्प बस ना. हा तू सांग. हा सर. तर ते 2 पाय रस्त्यावर धावत असतात सर आणि झूम केल्यावर कळतं ते 2 पाय मुलीचे आहेत आणि तिच्या मागे आणखीन 4 पाय धावत असतात सर. कदाचित मॅरेथॉनवर बनवताय. त्याच्यानंतर काय होतं? हीच क्युरिओसिटी पाहिजे मला सर. ते 4 पाय आणि आधी दाखवलेले 2 पाय यांच्यामध्ये जोरदार फाईट होते सर. एकदम घमासान युद्ध. अशी फाईट ज्यामध्ये कोणाचाही चेहराच रिव्हील होत नाही, फक्त पाय दिसतात. चेहराच नाही दाखवणार? हा काय पायांमध्येच फाईट? हा. ठीक आहे, पुढे बोलू. नेक्स्ट काय होतं? नेक्स्ट हिरो आणि हिरोईनचा एक ड्युएट. काय ते सुद्धा पायांमध्ये? करेक्ट. मला माहिती होतं, याशिवाय दुसरं काही नसणार. नेक्स्ट पायांमध्ये एक सेंटिमेंटल सीन होतो. याचा अर्थ तू सांगतोयस की पायांच्या मधून अश्रू सुद्धा येणार आहे? हा सर, म्हणजे काय 100%. आणि त्यानंतर आपल्या हिरोचे पाय धावत धावत डोंगर दऱ्या नाले पार करत करत एका बिल्डिंग वरून उडी मारतात. अरे असं? आणि तिथेच त्याची चप्पल तुटते. बस हाच आहे आपला इंटरव्हल. हे इथेच इंटरव्हल आहे?
चप्पल तुटल्यावर इंटरवल. हो म्हणजे काय? दादा चप्पल तुटल्यावर नवीन चप्पल घ्यावी लागेल ना? हो ना ए, सर? ते गप्रे. सर पुढे काय होणार हे मी सांगू का? हा, हो अच्छा, ठीक आहे सांग. हा कोण आहे? अरे नवीन कस्टमर आहे दादा. सर 90. हा घे ना. अरे याच्या तर बरं होतं. बघतोय मी तिकडे. चांगली गोष्ट चांगली सांगेल स्टोरी ना? सांगू शकेल का? चाललंय. काय चाललंय याचं? स्टोरी सांगा. इंटरव्हल झाल्यानंतर ते पाय परत धावायला सुरुवात करतील. पळता पळता पूर्ण देशभर फिरतील. काय मी बरोबर बोललो ना? हो भावा एकदम करेक्ट. ओहो. आणि मग शेवटी तो पायाने सिगरेट पेटवणार. जशी तो पिणार आपण क्लोज करायचं. हा हा क्लायमॅक्स बरोबर एकदम आहे करेक्ट ना? आहे. पण तुम्हाला कसं काय कळलं? अरे अशा गोष्टी आम्हाला पण आवडतात. चेहरा दिसणार पण नाही आणि क्लायमॅक्स होईल. करेक्ट. करेक्ट अगदी बरोबर काही बोलला. कळलं नाही. ए ही काय गोष्ट आहे? तू मी एक गोष्ट ऐकवतो, ऐका. गोष्टीचा अर्थ काय माहितीये? अशी गोष्ट जी रिअलिस्टिक असेल, आपल्या आजूबाजूला घडत असेल अशी गोष्ट हवी आपल्याला. येस एक्झॅक्टली, अशीच तर गोष्ट शोधतोय मी. हा ऐकव ऐकव. अशीच एक गोष्ट आहे आपल्या आजूबाजूला घडलेली, एकदम रिअल गोष्ट. हो, यांची गोष्ट रिअल वाटते दादा. तू गप्प बस. जवळपास 30 वर्षांपूर्वी बनवलेला एक बंगला. अरे यार काय बकवास स्टोरी आहे ही. अरे डायरेक्टर साहेब, अजून तर गोष्ट सुरू पण नाही झाली आहे. एवढी घाई का लागली तुला? ठीक आहे बाबा ऐकव. गव्हर्नमेंटच्या लिलावात कमी दामात मिळतोय असा विचार करून लंकेश्वर नावाचा माणूस त्या बंगल्याला विकत घेतो. हे कोण लोक आहेत? इथे काय येत आहे? एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही आणि इथं कशाला आलात? आमचाच बंगला आहे सर, नवीन घेतलाय. काय प्रॉब्लेम आहे का? तुला आवडलं? खूप खूप छान आहे. थँक्यू सो मच. फक्त एवढ्यानेच मी खुश नाही होणार. हो हो डॉक्टर साहेब, पहिले फ्रेश होऊन जा, त्यानंतर आपण सगळं बाकीचं बघू. प्लीज अरे सोडा. प्लीज. जा जा जा, अरे. लवकर जा. वाव.
मी तर रेडी होऊन आलोय. तुम्ही रेडी झाले तर काय, मला पण रेडी व्हायचंय ना. सोडा काही आपलं. हा सारखा सारखा का फोन करतोय? काय म्हणतोयस भावा? मी ऐकलंय तू नवीन बंगला घेतलायस, आम्हाला बोलवलं पण नाहीस. हे वेडिंग अॅनिव्हर्सरीला मालाला गिफ्ट देण्यासाठी हा बंगला घेतलाय बस. तू तर घेणारच भावा, तुझ्याकडे कोणत्या गोष्टीची कमी आहे? तू तर डॉक्टरच आहेस, तरी सुद्धा तू आम्हाला एकदाही पार्टीला बोलवलं नाहीस भावा. वेडिंग अॅनिव्हर्सरीची कोण पार्टी देता का? अरे का नाही, आमच्याकडे तर 13व्याला देखील पार्टी देतात. आणि तुझी तर वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे, तरी सुद्धा तू पार्टी देत नाहीयेस. हे बघ, आम्हाला काहीच माहित नाही, आम्ही येतोय, आम्हाला पार्टी हवी आहे. अरे दारूचं नाव घेतलं ना तर मेलेला माणूस सुद्धा जिवंत होईल. दादा, प्रत्येकाची आपली आपली आवड असते ना. कोणाला दारू पिणं आवडतं तर कोणाला दारू पाजणं आवडतं. मला सिनेमा आवडतो आणि तुम्हाला सिनेमा बनवणं आवडतं. आणि डायरेक्टर साहेबांना पायांचा सिनेमा आवडतो. तू तुझ्या पुरता बोलणार आहे, मला कशाला मध्ये खेचतो? हा तुझ्या तर भांडू नका. तू सांग तुझी गोष्ट. हे लोक घरी पोचले असतील का? चला एकदा फोन तरी करून बघते. हा फोन का उचलत नाहीये? अरे सारखं सारखं कोण फोन करताय? हो मम्मी. हॅलो. हॅलो. हा मम्मी, बाळा घरी कधी पोचलास? आत्ताच पोचलोय, थोडा वेळ झाला. आणि मला काय करते? हा ती रेडी होते. जरा फोन दे तिला. हा एक मिनिट थांब. कोण आहे? मम्मीचा फोन आहे. ओ, आईचा फोन आहे. हॅलो आई. माझा मुलगा जरा निष्काळजी आहे, कधी जबाबदारी घेतच नाही. हो हो. आता तू आहेस ना, त्याची चांगली काळजी घे हा बाळा. चल मग ठेवते आता. हा ठीक आहे आई, काळजी घे हा. ठीक आहे. काय बोलत होती? बाय. ऐक ना, मला माझे मित्र विचारत होते की अॅनिव्हर्सरीची पार्टी वगैरे देणार की नाही. तुझ्या मित्रांना आजच वेळ मिळाला का? अरे मला हे सांग, आज आपली वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे की बर्थडे पार्टी? शी, नेहमी हेच असतं तुमचं. मला ना खूप खूप राग येतोय. मला प्लीज. लंकेश्वर बोलतोय का? हा बोलतोय. मी शंकराचार्य बोलतोय. बोला ना. तुम्ही तो नवीन बंगला विकत घेतलाय ना, हा का? त्याच्या संदर्भात तुमच्याशी जरा बोलायचं होतं. काय प्रॉब्लेम आहे का? ते तुम्हाला मी फोनवर नाही सांगू शकत. तुम्ही एक काम करा, प्रत्यक्षात येऊन भेटा. ठीक आहे, येतो. नमस्कार. नेमकं काय असू शकतं? मला हा? एक मिनिट थांब, मी लगेच येतो. जे करायचंय ते करा. नमस्ते सर. हो डायरेक्टर साहेब, या बसा. अरे कुठे बसायला सांगताय सर? बसून बसून आयुष्याची वाट लागली इकडे. का डायरेक्टर साहेब, काय झालंय तुम्हाला? जास्त टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल. सांगा काय घेणार, चहा की अरे कॉफी? नाही साहेब, चहा कॉफी काहीच नको, बस तुम्ही फिल्म बनवा. अहो, फिल्म बनवण्यासाठी सर तुम्हाला बोलावलंय ना. अरे कुठे साहेब, 10 वर्ष झाली मी स्टोरी ऐकवतोय आणि तुम्ही फक्त ऐकताय. कामतजी, टेन्शन घेऊ नका, आपण फिल्म तर झालं तर मग बनवणारच. एक कडक स्टोरी ऐकवतो. हा ऐकवा ना. तर साहेब, आपण फिल्मच्या सुरुवातीलाच एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारं एक कपल दाखवतो.
फेसबुक आणि व्हॉट्सॲपवरच त्यांचं प्रेम बहरत जातं. आणि वन पर्टिक्युलर डे साहेब, वन पर्टिक्युलर डे, काय झालं डायरेक्टर साहेब? या बाजूने हिरोची एंट्री आणि या बाजूने हिरोईनची एंट्री. इकडून आपला हिरो येतोय आणि इकडून आपली हिरोईन येते. मग इथून हिरोची एंट्री आणि इथून हिरोईनची एंट्री. इथून हिरो येतोय आणि इकडून हिरोईन येते. आणि असं करता करता त्यांची धडक होणार असते सर. तेवढ्यातच फोन वाजतो यार. नाही तिकडे नाही साहेब, इकडे. जरा घेऊ का? हॅलो कामो, अरे कुठे आहेस यार तू? ए कामू नाही, कामात बोला यार. ते सगळं सोड भावा, तू 2 मिनिटासाठी फ्री आहेस का? ए अजिबात फ्री नाहीये. इथे माझ्या हिरो आणि हिरोईनची धडक होणार आहे. ते जाऊ दे, लंकेश्वरच्या घरी पार्टी आहे, संध्याकाळी ये. पार्टी वार्टीचा मूड नाही रे माझा. हा तुझं डोकं ठिकाणावर आहे का? चल फोन ठेव चल. अरे याने तर सरळ फोनच कट केला. डायरेक्टर साहेब, सगळं ठीक तर आहे हा ना? एकदम फर्स्ट क्लास सर. मग पुढे सांगू का? हो, ऐकवा. तर तो इथून येतो आणि आपली हिरोईन जी आहे ती या बाजूने येते. आता आपला हिरो जो आहे त्याची एंट्री या बाजूने होते आणि आपल्या हिरोईनची एंट्री या बाजूने येते. आणि जशी हिरोईनची एंट्री होते अगदी तेव्हा डिस्ट्रीब्युटर आले. ते कुठे आहेत? तिथे नाही डायरेक्टर, इथे. अच्छा. तसे हे आमचे डायरेक्टर आहेत, कामूजी. अरे काय साहेब, कामू नाही हो, कामात बोला ना, कामात. ओ, कामत. नमस्कार. बरं डायरेक्टर साहेब, आज आमचे डिस्ट्रीब्युटर आलेत, तर मग काय आपण उद्या पण साहेब अजून धडक सुद्धा नाही झाली हो. टक्कर आपण उद्या लावून देऊ डायरेक्टर साहेब, उद्या पक्का लावून देऊ. ठीक आहे साहेब, मग मी येतो. माझ्यासोबत नेहमी असंच होतं. जेव्हा केव्हा धडक होणार असते कोणीतरी मध्ये येऊन डिस्टर्ब करतो. माहित नाही आता माझी स्टोरी केव्हा पूर्ण होणार. मग नवीन खबर काय डिस्ट्रीब्युटर साहेब? कसं चाललंय गांधीनगर? अजून किती वेळा विचारणार साहेब? ऐकलेली गोष्ट आहे का? काय करणार भाऊ, आमचा पण टाइमपास झाला पाहिजे ना. 5 वर्ष फिल्म रिलीज होऊन सुद्धा कलेक्शन नाही आलं. तुमच्या ऑफिसच्या चक्रा मारता मारता आमच्या चपला घासून गेल्या. टाइमपास नाही करणार तर अजून काय करणार? बघा आम्ही पण रिकामीच बसलोय. तुम्ही एक प्रोड्युसर आहात, तो एक डायरेक्टर आहे. दोघांची जोडी कमाल आहे. अजून एक डायरेक्टर येत आहेत. काय झालं? बोला डायरेक्टर. आता काय बोलू मी? याच्यावर विश्वास ठेवला ना तर एक ब्लू फिल्म सुद्धा बनताना मुश्किल आहे. दुसरा कोणतरी शोधायला लागला आपण. बोल रे कामो. ए काय प्रॉब्लेम आहे? रोजची तुझी किटकिट. हां कुठे आहेस कामो? ए, किती वेळा सांगितलं तुला कामू हाक नाही मारायची म्हणून? ए कामो, अरे तुला किती वेळा सांगितलं लंकेश्वरच्या घरी पार्टी आहे? कसली पार्टी रे? त्याच्या बापाचं श्राद्ध आहे का? ना त्याच्या बापाचं आहे ना तुझ्या बापाचं श्राद्ध आहे. अरे भावा, इथे 10 वर्ष झाली फक्त स्टोऱ्याच सांगतोय, कोणी फिल्मच बनवायला देत नाही आणि तुला फक्त पार्टीची पडली आहे. पार्टी सोडून तुला आयुष्यात दुसरं काही दिसत नाही? ए खूप ऐकून घेतला तुझा फिल्मी डायलॉग. हे बघ, पार्टीमध्ये यायचं असेल तर ये, मुली सुद्धा येणार आहेत. काय? अरे मग हे आधी सांगायचं ना येड्या. काव्या, जुली सगळे येणार आहेत काय? म्हणूनच तुला सगळे लोक आहे ना कामत नाही कामू बोलतात. पार्टीमध्ये यायचं असेल तर ये. ए जेव्हा त्या मुली येतील ना त्यानंतरच मला बोलव. चल फोन ठेव. डायरेक्टर, मीटिंगसाठी ऑल द बेस्ट. हा एक येता जाता प्रोड्युसरचे कान चावत असतो. काय यार, सतत तू टिकटॉक आणि फेसबुकवर लाईव्ह असते. एकदा हिरोईन बनण्यासाठी प्रयत्न तर करू शकतेस ना? खरं सांगू तर मी पण प्रयत्न करून करून थकली आहे. काय? कुठे गेलं तरी जेवणच मागतात. जेवण मागतात तर तू दे ना. तुला काय वाटतंय हे लग्नातलं किंवा भंडाऱ्यातलं जेवण आहे? मग तू कोणतं जेवण म्हणतेस? ते वेगळंच जेवण आहे. अगं एक फोन येतोय. कोणाचा फोन आहे? अरे अरविंदचा फोन येतोय. हा बोल ना. हाय जुली, कशी आहेस? हे मी आणि काव्या शॉपिंगला जात आहोत. ठीक आहे, जेवलीस तू? जेवणाचा विषय सोड आणि सरळ कामाचं बोल. सिद्धार्थने मला कॉल केला होता. लंकेश्वरच्या घरी रात्री पार्टी आहे. तुला पण कॉल केलेला का? अरे हो, आम्हाला पण कॉल आला होता आणि म्हणूनच तर आम्ही शॉपिंगला जातोय. ठीक आहे, जरा लवकर ये. आपण सगळे मिळून एकत्र जेवण करू. ए हिरो, याच्या पुढे तू अगर जेवणाची गोष्ट काढलीस ना तर तुझं काही खरं नाही, समजलं? चुपचाप फोन कट कर. आला मोठा शहाणा. मी काही चुकीचं नाही सांगितलं. आधी पण एकत्र जेवलोय ना आम्ही. या मुली पण कोणत्या वेळी काय बोलायचं असतं हे त्यांनाच कळत नाही. काय झालं भावा?
ते सोड, संध्याकाळी लंकेश्वरच्या घरी पार्टी आहे, आपण जाऊया का? अरे यार, दिवसाच मला काही धड दिसत नाही तर मी नाईट पार्टी लावून काय करू? नाही मी तर नाही येऊ शकत. तुम्ही लोक जाऊन हे या. बघा भावांनो, कोणी या किंवा नका येऊ, पण मला जुली आणि काव्या भेटलं की बस झालं. मी तर नक्की जाणार. काय? जुली आणि काव्या पण येणार आहेत? तर मी पण येतो तुमच्यासोबत, ठीक आहे? का? तुला तर दिसत नाही ना. अरे भाई, जेवणाचा आणि डोळ्याचा काय संबंध आहे? ए, जसं माझ्यासमोर बोललायस तसं तिच्या समोर बोलू नकोस. मग काय होईल? अरे तिचा तर फ्यूजच उडेल. तुम्हीच लंकेश्वर आहात का? या बसा. धन्यवाद. मला बोलवण्याचं कारण? कारण तर खूप मोठं आहे. असं काय आहे? शहराच्या शेवटी जो बंगला आहे तो तुम्हीच विकत घेतलात ना? हां, त्याला मीच विकत घेतलंय. पण का? हे बघा लंकेश्वर, त्या बंगल्याच्या इतिहासाबद्दल माहिती आहे तुम्हाला? कोणता इतिहास? जवळजवळ 30 वर्षापूर्वी त्या बंगल्यामध्ये एक घटना घडली होती. त्या घटनेनंतर कोणी त्या बंगल्याकडे तोंड वर करूनही पाहत नाही. पण आता तर मी बघितलं ना गुरुजी, आता सगळं ठीक होणार. हे बघा लंकेश्वर, समस्या सोडवण्यासाठी आपण काही कोर्ट कचेरीमध्ये नाही आहोत. तर मग काय आहे? जास्तीत जास्त भूतप्रेत असेल? त्यापेक्षाही खूप भयंकर. जी काही समस्या असेल ते मी बघून घेईन. आता काय हेच सांगण्यासाठी मला इथे बोलवलात का तुम्ही? मला माहिती आहे, सत्य कसंही असो त्याचा सहजपणे कोणीही स्वीकार करणार नाही. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला माझी गरज भासेल तेव्हा मला जरूर फोन करा. जेव्हा मला गरज भासेल तेव्हा सांगेन मी. आता मी जाऊ इथून? एक मिनिट. मी तुम्हाला काहीतरी देतो. तोवर ही मंत्रशक्ती तुमच्याजवळ ठेवा. मला याची काहीच आवश्यकता नाही गुरुजी. समस्या आल्यावर तुम्हाला नक्कीच याची गरज भासेल. ओम नमो गणपती. हात पुढे करा. जेव्हा तुम्हाला माझी गरज भासेल तेव्हा मला जरूर फोन करा. मी नक्की येईन. हे घ्या, आता तुम्ही जाऊ शकता. तो स्वामी, त्याने तर चांगल्यासाठी सांगितलं असेल ना, तर ऐकत का नाहीये? कुणाला चांगलं सांगितलं तर कोणी ऐकत नाही सर. सगळेजण आपल्यासारखे कुठे असतात दादा. आपण डायरेक्टर साहेबांची बेकारची गोष्ट सुद्धा ऐकतोय. ए, तू आता डोक्यात जायला लागलाय. तेच ना सर, तुमची गोष्ट सुद्धा आमच्या बरोबर हेच करते ना. तुम्ही कंटिन्यू करा. सर्वजण आनंदी होऊन गाणं गात बंगल्याच्या दिशेने चालत निघतात. गाणं, रोमॅन्स.
टिक 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 टिक. काय गाणं आहे सर, एकदम भारी आहे. पण तुमच्या फिल्मला सूट नाही करत आहे. कदाचित यांच्या फिल्मला सूट करेल. एक काम करा, तुम्ही लिरिक्स बदला. ते कसं? पाय 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 नेहमी फक्त संधी हवी. हे स्टॉप इट. मूर्खासारखं काहीतरी बडबड. हां, तुम्ही पुढे सांगा. तुला नंतर बघून घेईन. ऐकव. अरे वा जुली, बंगला तर बघ किती सुंदर दिसतोय ना. किती सुंदर दिसतोय ना. या शाण्यानी तर आधीच सगळा विचार करून ठेवला होता. मला वाटलं होतं याने एखादं छोटंसं घर घेतलं असेल, पण याने तर खूप मोठा बंगलाच घेऊन ठेवलाय. ए सिद्धार्थ, हा, जेव्हा लोकांना आजार होईल तेव्हाच तर डॉक्टर अशा प्रकारचा बंगला घेईल. वाव, कमाल. कसलं लोकेशन आहे भाई. मला तर वाटतं माझ्या फिल्मसाठी हे लोकेशन एकदम कडक आहे. बघा भावांनो, डायरेक्टरने आल्यालाच फ्रेम लावायला सुरुवात वा वा केली. वा वा. काय टॅलेंट आहे, काय डोकं आहे. मला एक सांग, त्याला जे कॅमेऱ्यात दिसतंय ते तुलाही दिसतंय का? ए भावा, मला फक्त रात्रीचं दिसत नाही, दिवसा मला सर्व क्लिअर दिसतं. हाय, मी आहे जुली. आज मी तुम्हाला माझ्या मित्राचा बंगला दाखवणार आहे. बंगला किती मोठा आहे ते माहिती आहे? मी तर खूप एक्साइटेड आहे. जर तुम्हाला बघायचं आहे तर सगळे लवकर ऑनलाईन या. हे जुली, हे तू काय करतेस? डिरेक्टरने अजून शॉर्ट पण नाही ठरवला आणि तू डायरेक्ट शूटिंग करायला लागली. तर मग आपल्या डायरेक्टर साहेबांच्या पुढच्या सिनेमाची हिरोईन जुलीच असणार आहे ना. हाय डॉक्टर. डॉक्टर, कसा आहेस तू? मी मस्त. तुम्ही कशा आहात सगळे? तुम्ही एकदम मला फर्स्ट क्लास. कुठे? मला वाटतं ते आतमध्येच असेल. रात्रीच्या पार्टीचा सगळा बंदोबस्त केला डॉक्टर. कसल्याही गोष्टीची कमतरता भासता कामा नये. माला, माला कुठे गेली ही? माला, माला. काय झालं? हिला काय झालं? काव्या, मी आहे माला. तू आहेस तर आधी सांगायला होतं ना मला. ए, अरे हा तू काय अवतार करून ठेवलायस? अरे मी तर जेवण बनवत होते, ते पीठ सांडलं माझ्यावर. ठीक आहे, जा पहिला जाऊन फ्रेश हो. ठीक आहे, जावा, जावा, मी तुम्ही चेंज सगळेजण करून जावा. येते. लागली. चला फ्रेश होऊन घेऊ. इथे बाजूलाच भूत बंगला आहे. सगळ्यांनाच इथे सावध राहायला पाहिजे. अरे यार, मॅच सुरू आहे, जरा स्पोर्ट्स चॅनल लाव ना. ए, ट्रॅव्हल करून आपण आता थकलोय ना, जरा चिल करूया ना. अरे यार, मी केव्हापासून बघतोय, कोणी उघडतही नाही, काही दाखवतही नाही. ए, अरे जुलियत आहे भावा. अरे चेंज कर ना चॅनल. धर, धर. दे तू अरे, change दे इथे दे. चेंज कर ना. ती बघ, ती येते. चेंज कर ना. डायरेक्टर कुठे आहेत? तो डायरेक्टर आहे, तो आमच्यासोबत का म्हणून राहील? तो कुठेतरी आपल्याच धुंदीत असेल ना. जुली तिथे बाजूच्या रूम मध्ये असेल, जाऊन बघ ना. ओ, ठीक आहे. तुम्ही कंटिन्यू करा जे बघत होतात ते. अरे यार, ही असं का बोलून गेली? हा डायरेक्टर कुठे गेला?
हाय डायरेक्टर साहेब. ओ ज्युली. बिझी आहात? अरे बिझी काही नाहीये आणि तुझ्यासाठी तर मी नेहमीच फ्री आहे. फ्री आहात? तुम्ही तर फार मजा मस्ती करता. ज्युली, ऍक्च्युली माझ्या नवीन सिनेमाचं नाव आहे मजा मस्ती. काय मजा मस्ती? हा, काशीनाथच्या एक्सपिरियन्स नुसार ती एक कम्प्लीट वासनापूर्ण फिल्म असेल. वाव, इंटरेस्टिंग. मला एक सांगा, हे सगळे रोमॅन्टिक सीन्स तुम्ही कसे काय शूट करता? नाही, हे सगळं सांगता येत नाही, त्यासाठी करून दाखवावं लागेल जुली. अच्छा, करून मला पण दाखवा. पहिलं तर मला हे सांग की तुला आपल्या रवी मामा सारखं दाखवू का उपेंद्र सारखं दाखवू? उपेंद्र सारखं. सुपर. नाही, रवी मामा सारखंच दाखवा. चल ठीक आहे, मग आता त्यांच्यासारखंच करून दाखव. ये. डायरेक्टर, हे काय करताय? इन्व्हॉल्वमेंट? तुम्ही पण कामच सारखं कामच वाटताय मला. असं काय करतेस जुली? अरे अजून तर सीन संपला पण नाहीये. तुमचा सीन कुठे संपणार आहे माहितीये मला. ए 2 चहा दे. ठीक आहे साहेब. सर चहा घ्या. सर, या बंगल्यामध्ये कोणीतरी आलंय सर. म्हणतात कुणीतरी डॉक्टर आहे, त्यांनी घेतलाय बंगला. या बंगल्याला म्हणजे आता त्यांचं काही खरं नाही. मला सगळं रेडी आहे ना? हो, सगळं रेडी आहे. मी वाढते तुम्हाला. तुम्ही मला वेडिंग अॅनिव्हर्सरी म्हणून इकडे आणलं आणि आता मला जेवण बनवायला सांगताय. हे बरोबर आहे का? बस एकदा मला प्लीज. हे काय ना, तू जेवण खूप चांगलं बनवतेस, म्हणूनच हे सर्व जेवणाबद्दल मला विचारत असतात. प्लीज ना मला. ठीक आहे, मस्का नका मारू. चला मला बनवू द्या. नवरा बायको दोघांना एवढं मोठं घर लागतं का? तेच तर. वा, ओहो, ओ मला काय नशीब आहे तुझं. असा नवरा मिळवण्यासाठी खूप पुण्य केलं असशील तू. हो, तू पण लग्न कर. तुला माझ्यापेक्षा चांगला पती मिळेल. आमचं तसं नशीब कुठे आहे यार. आता या दोघी तर आल्याच आहेत ना, मग इथे माझं काय काम? तुम्ही तुमचं काम सुरू करा, मी लगेच येतो. मला थोडं काम आहे. काय यार, तुझा नवरा कामामध्ये एवढा बिझी असतो? अरे, त्यांना हॉस्पिटलच्या कामातून कधी वेळच मिळत नाही. हा, माहित आहे. हो, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि घरामध्ये कंपाऊंडर. नवऱ्याला धाकात कसं ठेवलं पाहिजे ते मालाकडून शिकलं पाहिजे. असं काही नाहीये. तू गप राहा ग. काय मग मला यावर्षी गुड न्यूज मिळेल ना? जर मी तुमच्या डॉक्टरच्या भरोश्यावर राहिली ना, तर झाली मग डिलिव्हरी. सर्वजण त्या घरात येऊन सेटल होऊन जातात सर. आता आणखीन काय करणार आहेत पुढे? जेवणार आणि झोपणार बस. ही पण काय स्टोरी आहे का? एकदम बकवास. ए हॉलिवूड डायरेक्टर, थोडा गप्प बसणार का तू? नाही सर, सिनेमा म्हटलं की एक पंच असायला हवा, एक फाईट असायला हवी, एक क्युरिओसिटी असायला हवी सर. आणि या सगळ्याबरोबर मेन क्रिएटिव्हिटी असायला खूप पाहिजे. बघितली तुझी क्रिएटिव्हिटी. पायांच्या शिवाय दुसरं काही आहे का तुझ्या फिल्म मध्ये? बोलतो क्रिएटिव्हिटी बद्दल. क्रिएटिव्हिटी काय असते समजतं का तुला? आणि वरतून तो लाडी पकडणारा. सर ती नाडी आहे सर, नाडी. हा तेच, नाडी पकडण्यावाल्याकडून नामकरण करून आलायस. बघ, अशा गोष्टीवर जर पैसा लावला ना तर रस्त्यावर येईन मी. आणि सगळ्यात शेवटी माझे पाय सुद्धा माझी साथ नाही देणार. सर तुम्हाला मला जे काय बोलायचं ते बोला, पण माझ्या स्टोरीला नाव नका ठेवू. हो, हे जग्गू, हा दादा. बनव याला पेक. गोष्ट ऐकवता इमोशनल झालाय. अरे नको नको हे राहू दे. घ्या, प्या आता. त्या कळव्याची गोष्ट ऐकून तसंही उतरवली माझी.
या दारूची चव एकदम चांगली लागते. खूप महागातली आहे का हा? ए असं काहीच नाहीये. बाजूच्या टेबलवाल्याच्या बायकोने त्याला मारून पळवलं होतं. त्याच्यावर खूप रागावली होती. इथे येऊन ओल्ड मॉन्ग तो एवढा प्यायला की त्याला उलटी झाली. म्हणून जी राहिली होती ती तुम्हाला दिली. कोण आहे तो महापुरुष? काय खरंच? सत्याला पार्टीमधून एक एक करून सगळे घराच्या बाहेर पडतात. अरे एक एक करून कुठे चालले सगळे? हे सगळं संपवणार कोण? ए थांब ना थांब, मी येतो ना तुला सोडायला. ए तुम्ही थांबा, मी आलो. ए जरा सावकाश. यार काय अरे मला काय समजत अरे चल काय ना. तुमचं मला खरंच कळत नाही हा. काय कळत नाही तुला? का अरे, ऐका ना, सगळे कोण नाही बघत बघतायत. कळत नाही का अरे तुम्हाला? कळत. हे देवा. त्यांना काहीच माहिती न पडता एक मोठं संकट घराच्या आतमध्ये येतं. काय संकट होतं? अरे एवढं इथं कुठे आणलं मला? नाही, त्या घराच्या आत एक कुत्रा फिरतोय ना, तो कोणाला दिसत का नाहीये पण? गुड पॉइंट. अजूनपर्यंत तो त्यांच्या समोर आलाच नाही सर. अच्छा, मग कधी येणार तो? नेक्स्ट सीन मध्ये सर. देवा काय काय बघावं लागतंय रे मला. नानी, ए नानी, मला तिथे कुत्रा दिसतोय. तुला दिसतोय का बघ रे? अरे तुला तर सगळीकडेच कुत्रे दिसायला लागलेत. ए नानी, तो कुत्रा इथेच उकरत होता. अरे, कुत्रा उकरत असेल तर खरंच असेल ना. अरे बघ तिथेच कुठेतरी असेल. अरे वाटल्या नशेत पागल झाला. ए नानी, माहित नाही इकडे आता लवकर कुत्रे लवकर, कुठे- इकडे इकडे. कुठेही गेलं तरी याचं प्रेम अजूनच जास्त वाढून जातं. शांतीने पाठी पण करू देत नाही मला हा. जुली फुल जॉली झाली आहे भावा. काय भावा, तू कधी झाडीत गेलायस का? झाडात? हा? हो, तसा काही मला एक्सपिरियन्स तर नाहीये. एक्सपिरियन्सची काय गरज आहे? मी आहे ना, मी जसं सांगेन तू तसंच कर. तू मला शिकवणार आता? आता तुला काय शिकवावं लागेल. हा, इथे ये, जवळ ये. कोजो 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 कोजो. जेवण झालं मम्मी? हां ठीक आहे, मी नंतर कॉल करते. मला हम्म? तुला माहितीये का, तू आज किती सुंदर दिसतेस? अच्छा, तुम्हाला मी ड्रिंक्स केल्यानंतरच चांगली दिसते का? नाही मला, तू खरंच चांगली दिसतेस. डायरेक्टर आहेत बाजूला, ऐकतील ते. अरे हा 2 पॅक मध्ये आउट होतो. आता तर पूर्ण क्वार्टर पिलाय. बघ कसा डुलतोय. आता उद्या सकाळपर्यंत उठणार नाही. बघतच राह तू. डॉक्टर साहेब, अहो कॅमेरा आधीपासूनच ऑन आहे. बघितलंस ना? फोकस करणं बाकी आहे.
तर पेटी आहे भावा. पेटी? त्या पेटीमध्ये काय आहे? हा हीच आहे क्युरियासिटी. यातच तर मजा येते. भाऊ सांगा ना. ऍक्च्युली आता पिक्चर सुरू होणार सर. मग आतापर्यंत काय ट्रेलर बघत होतो. काढ रे बाई काढ, लवकर काढ. माती माती बाजूला कर. खूपच जड आहे रे बापरे. बापरे खूपच जड आहे. सांभाळून. सावकाश सावकाश. सांभाळून मित्रा. खूप जड आहे. आरामात आरामात सावकाश जरा. आरामात उचल. अरे वजन आहे. आपल्याला कोणी बघितलं पाहिजे. आरामात सांभाळून. आरामात ये. कोणी पाहायला. अरे खूप जड आहे. ये. दादा हे प्यायला सुरुवात करा. मी आलोच. पुढे काय झालं लवकर सांग. माझी क्युरियोसिटी आता सहनच होत नाहीये मला. तुझ्या गोष्टीत एवढा इन्व्हॉल्व झालोय मी की बाथरूम मध्ये बसून सुद्धा भिंत खरडवत होतो मी. बघा ना. ठीक आहे भावा. ए डायरेक्टर, तू असं तोंड पाडून का हा, बसलास? आता पुढे काय होणार आहे याचा विचार करून सगळे डोकं खाजवतायत. आणि याला बघा हा बसून बसून जळतोय. अरे मी कशाला जळू उगाच? आणि ते सुद्धा अशा लॉजिक नसलेल्या स्टोरी. बरोबर बोललास डायरेक्टर. लॉजिक बद्दल तुलाच बोलायला पाहिजे. ऐक जग्गू, हा दादा. डायरेक्टर साहेबांसाठी हा, अजून एक ठीक आहे केक दादा. बनव. अरे अरे नको भावा, बस आता हा बस. ठीक आहे. आता आला ना लाईनीवर. तू गोष्ट सांग ना तुझी. हा ठीक आहे. लंकेश्वर आणि मला त्या सर्व मित्रांना शोधायला निघतात. सिद्धार्थ. अरविंद 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 अमोघ. अमोघ. नानी. अरविंद काव्य. 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 काय झालं काव्याला? झोंबी अटॅक झालाय. झोंबी? सर्वात पहिला अटॅक काव्यावरच होतो. काव्य. काव्य.
काव्या, संपूर्ण घरात अंधार आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती आहे. तिथे काय चाललंय कुणालाच माहिती नाही. थांब. अरे आपण कुठं आलो? ते तर मला पण माहित अरे नाही. लाईट नाही आहे काय? अरे एकतर मला रात्रीचं काही दिसत नाही. मला तरी कुठे दिसतंय? अरे सगळे कुठे गेले? काय माहिती. मला तर कोणीच दिसत नाहीये. अरे सकाळ होऊ दे, मग सगळेच भेटतील. अरे आपण पेटीला इथेच कुठेतरी लपून ठेवूया, जेणेकरून कुणाला दिसणार नाही. बस. ते जे विचार करत होते ते वेगळं होतं आणि तिथे जे घडत होतं ते वेगळंच होतं. हे सगळं काय चाललंय हे शोधण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत होता. अरे लवकर टॉर्च लाव ना. तेच तर करतोय. मी सांभाळून ठेवतो इथे ठेवले. इथे ठीक आहे. माहित नाही कुणा मूर्खाबरोबर मी फसलोय. ए नानी, काय झालं भावा? पेटी व्यवस्थित ठेवली ना? हो ठेवली बाबा, ठेवली आहे. चल लवकर. काय बंगला घेतलाय भावानी. मी तर याच्यापेक्षा पण मोठा बंगला घेणार. अरे यार, तू तुझ्या डोळ्यांचं आधी ऑपरेशन कर. हा ठीक आहे भावा, ते मी करेन. अरे तो कुणाचाच आवाज येत अरे नाही. ते कुठेतरी पिऊन पडले असतील. अरे कुठे आहे सगळे? हे नानी, मला तर कोणीच दिसत नाहीये. तुला कोणी दिसतंय तरी का? मला तर कोणी दिसतच नाहीये भावा. काय झालं? सिद्धार्थ, मला तर कोणीच दिसत नाहीये. बघ, तुला तरी कोणी दिसतंय का? काव्या, काव्या, मला मला डॉक्टर, मला ए काव्या, अरे तुम्ही या अंधारात पाठी ठेवली आहे काय? हा, अरे या घरात कुत्रा पण आहे का? अरे गुरुजी, कुठे गायब झालात तुम्ही? घराच्या गेटवर येता क्षणी कुत्र्यापासून सावधान हा बोर्ड बघितल्यानंतरच माझ्या मनात संशय आला होता. हा बंगला लंकेश्वरचा आहे की कुत्र्यांचा आहे? अरे यार, काय चाललंय काही कळतच नाहीये रे. हा, हे काव्या, तू इथे एकटी काय करतेस? हा काव्या, हे काव्या, तुला काय झालं? हे काव्या, अरे ऍक्टिंग तर मी जुलीला शिकवली होती ना. तू एवढी इन्व्हॉल्वमेंट कशाला दाखवतेस? हा, तुला पण ऍक्टिंग मध्ये इंटरेस्ट आहे का? हा, अगं मग तुला पण एखादा रोल देईन ना मी. हे काय म्हणते? हे याला ऍक्टिंग म्हणत नाही. हे पागल झालीस का तू? हे बघा, या मुलीला वेळ लागलाय. लंकेश्वर, नानी, लंकेश्वर, जुली, अरे काळोखात मला काही दिसतच नाही. अरे मला तरी कुठे दिसतंय? अरे काय झालं हिला? आता ह्या टॉर्चला काय झालं? थांब बघतो. अरे थांब. अरे काय झालं अरे बघ जरा ना. बघू दे तरी मला. आता तर व्यवस्थित चालू होती. अरे यार, ए नानी, हिला पण आत्ताच बंद व्हायचं होतं. अरे आत्ताच बंद झाली काय? मला वाटलं पहिल्यापासूनच बंद आहे. किती काळोख आहे. मला कुठे उजेड दिसतोय? ऐक ना, मित्रा, तिथे कोणीतरी उभा आहे. तुला दिसतोय का? बघ जरा. जर का मला दिसत असतं तर मी तुझा सारा का घेतला असता. ठीक आहे, बघू तिकडं कोण आहे. अरे हे काय? तो तर गायब झाला.
तिथे काहीच दिसत नाहीये मित्रा. तू घाबरतोयस कशाला? मी आहे ना तुझ्या सोबत. हा ठीक आहे भावा, ठीक आहे. भावा, हे काय चाललंय? इथे तर काहीच दिसत नाहीये. मला तर खूप भीती वाटते. मला पण खूप भीती वाटते भावा. थोडी हिंमत येईल अशी काही आयडिया दे मला. हिंमत हवी आहे तुला? हा, सापडली. हे बघ, हिंमत मिळाली. अरे बाबा, मला सुद्धा दे प्यायला. आता बोलव. जे कोणी आहे या घरात त्याला मी बघतो. एवढ्या लवकर हिंमत आली तुझ्यात? हिंमत येण्यासाठी काय मी घाबरलो होतो असा विचार केला तू? अरविंद ब्रेव मॅन आहे भावा. हो, माहितीये, अरविंद ब्रेव मॅन आहे. हं. दारू प्यायला नंतर यमराज सुद्धा आले ना, तर त्यांच्या खांद्यावर हात ठेवून सेल्फी सुद्धा घेऊ शकतो मी. एकदम करेक्ट बोलस. मला पण असंच वाटतं. मी कोण आहे? ते बघ आरशात काहीतरी दिसतंय मला भावा. मला आरशात काहीतरी दिसतंय भावा. तुला पण दिसतंय का? जुली, काव्या, मला जुली, हे काय? या घरात काय चाललंय? या घराबद्दल तुम्हाला काही माहित आहे की नाही? आईने सांगितलं होतं घरामध्ये पूजा करा, हवन करा, पण तुम्ही नाही ऐकलं. आता बघा हे सगळं काय होतंय. तुला काय नाही होणार. तू काहीच काळजी करू नकोस. चल, मी बघून घेईन. मला चल भीती वाटते. चल चला मी इकडे. बघून घेईन. चल. ऐका ना, ते बघा. लंकेश्वर, माला, लंकेश्वर, सिद्धार्थ,
काव्या इतकं समजून सांगूनही ऐकलं नाही माझं. आता अडचणीत अडकला ना, आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं न ऐकून ते सर्वजण बंगल्यात घुसले. आता त्यांना वाचवणं कोणाच्याच हातात नव्हतं, कारण त्या घरात एक मोठी शक्ती आहे. काव्या, ए काव्या, ए ए ए ए माला, ए माला, कामत कामत मला मला अरे त्या काव्याला काय झालं बघ ना. मी ऍक्टिंग जुलीला शिकवली होती ना, मग ती झपाटल्यासारखी का वागते. अरे यार, या मुलींवर कधीच विश्वास नाही ठेवला पाहिजे. मला किती मारलं तिने माहितीये. मी काय केलं होतं तिचं डोकं ठिकाणावर आहे ना. ती कुत्र्यासारखं गुरगुरत होती माझ्यावर. माहित नाही काय झालं होतं तिला. माझ्या सिनेमात सुद्धा मी असं काम करून घेतलं नाही कधी. मी सोडणार नाही तिला. ए, तू कशाला गुरगुरतेस हा? हा? बापरे, किती जोरात मारलं मला. अरे, माझा जीव घेण्यासाठी मला या पार्टीला बोलवलंय का रे? हा, वरून कामत नाही, कामू म्हणून हाक मारतात मला. हा हा, असं वाटतं सगळ्यांची डोकी फिरली आहे तिकडे. जुली, अमोघ, अमोघ, कुठे गेला अमोघ? अमोघ, अमोघ, ए, उठ नानी, उठ. सांभाळून मित्रा, सांभाळून. तुम्हाला काय करताय तुम्ही? सांभाळून, सांभाळून. अरे काय सिद्धू, मला दिसत नाही असं तुला पण दिसत नाही का? अरे असं काय करतो? अरे मित्रा, तू इतका हलतोयस सिद्धू का? नाहीये. कुठे गेलेलात तुम्ही? हा? मित्रांनो, इथे काहीतरी गडबड आहे. चला आपण निघूया इथून. हो भावांनो, या घरात काहीतरी आहे. मला भीती वाटते. आधी इकडनं निघूया. सांभाळून. अरे, मला पकडून ठेवा. मला पण काही दिसत नाही. अरे हाँ हाँ, एक सिगरेट दे रे.
आधी काही विचार न करता सरळ बंगल्यात गेले ते. आता त्यांची काय हालत झाली असेल माहित नाही. हे वाचतील की नाही तेही माहित नाही. अरे शिट. अरे सगळे कुठे गायब झाले? हा? ए जुली, जुली, अरे यार घरातल्या सगळ्या मुलींना काय झालं यार? त्या काव्य आणि त्या मालाने मला किती मारलंय माहितीये तुला? सगळे वेड्यासारखं का वागतायत? मला तर काहीच कळत नाहीये. ए, जुली, मी तर तुला रोमॅन्स करायला शिकवलं ना, तू हे असं भूतासारखं का वागतेस? ए जुली, ए तू तिकडे खाली बसून चिकन खातेस का? तुला झालंय काय? ए जुली, ए ए जुली, ए ए ए ए तू अशी माझ्या जवळ का येतेस? हा अच्छा येते, ये 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 सोड मला, सोड. त्याला चकणा तर मिळाला. जर एक क्वार्टर अजून असती तर मजा आली असती. एकदम बरोबर बोललास. ए तू गप्पा बस ना. अरे तू गोष्ट सांग तुझी. सगळ्यांवर आता हळूहळू झोंबी अटॅक झालाय.
सर्वच्या सर्व दरवाजे बंद आहेत. कोणताही दरवाजा उघडा नाहीये आणि तिथे जे काही घडतंय त्यातलं काहीच त्यांच्या कंट्रोलमध्ये नाहीये. हे नानी, हां हे सगळं का होतं भावा? मला तर खूप भीती वाटते. ये आतमध्ये आतमध्ये ये. इथे लग, इथे लग. हे सिद्धू, मला इथं कुत्र्यांचा आवाज येतोय. मला पण. आपण इथून निघू ना. तू असं का करतोस माझ्या बरोबर? हे सिद्धू, असं नको करू रे. अरे मी काय करतोय? मला भीती वाटते. हे सिद्धू, नको करू ना. अरे मी काय ना करत आहे. हे सिद्धू, हे तूच करतोय ना? नाही, अरे मी नाही करत आहे. असं नको करू. हे सिद्धू, अरे नको करू ना. हे नको करू. मला भीती वाटते. सगळ्यांवर झोंबी अटॅक झालाय सर. अरे बापरे. ए, माझा ग्लास येतो. अरे कोरोना सारखी स्पीड आहे ना याची. मला तर टेन्शन आलं होतं म्हणून सगळी पिऊन टाकली. अरे यार, याच्यानंतर लंकेश्वर कसा वाचेल यातून? काय सर, क्लायमॅक्स विचारताय? अरे ए, बस कर यार. काय क्लायमॅक्स असेल दादा? हा
सर तेव्हाच त्याला आठवतो स्वामीजीने दिलेलं मंत्रदंड. क्या बात आहे, आता आला ना खरा ट्विस्ट. ए, कंटिन्यू करा. जेव्हा तुम्हाला माझी गरज भासेल तेव्हा मला जरूर फोन करा. येस येस येस. कोण आहे जो बाहेर त्यांची वाट पाहतोय? अरे हा तर तोच आहे का? नाही, मला ह्याला मुक्ती दिलीच पाहिजे. ओम कालिका माता, ह्याला मुक्ती दे. ओम हट. मी म्हणालो होतो पण तू माझं ऐकलं नाहीस. आता त्याचा परिणाम भोगावा लागतोय ना तुला. चूक झाली माझ्याकडून गुरुजी. या बंगल्याबद्दल काहीही माहिती न घेता हा बंगला विकत घेणं ही तुझी पहिली चूक होती. आणि मी सांगितलेलं न ऐकता या बंगल्यात आलास ही तुझी दुसरी चूक आहे. 30 वर्षापूर्वी या बंगल्यामध्ये काय घडलं होतं तुला माहितीये? काय झालं होतं गुरुजी? जवळजवळ 30 वर्षापूर्वी शहराच्या बाहेरच्या ह्या बंगल्याला राजशेखर आणि भारती या दाम्पत्याने विकत घेतला होता. त्यांनी हा बंगला महादेवकडून घेतला होता. महादेव आणि भारतीला कुठलं संतान नव्हतं, म्हणून त्यांनी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एका कुत्र्याच्या पिलाला पाळलं होतं. घराची मालकीण भारती हिला कुत्र्याचं पिल्लू खूप आवडायचं, म्हणूनच प्रेमानं तिनं तिचं नाव रुबी असं ठेवलं होतं. आणि एके दिवशी रुबीला रस्त्यावरील पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावलं होतं, ज्यामुळे रुबी खूप घायाळ जखमी झाली. त्या कुत्र्यांच्या चावण्यामुळे रुबी हळूहळू पिसाळू लागली. परंतु घरच्यांना तिच्यात होणारा बदल लक्षात आला नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की एके दिवशी रुबीनं भारतीलाच चावलं आणि रुबीच्या चावण्यामुळे भारतीचा मृत्यू झाला. हे बघून त्यांच्या घरातला नोकर दादा किंचाळू लागला. घराची मालकीण भारती जोरजोरात किंचाळू लागल्यामुळे तो तिच्या मदतीला धावला. तो तिची मदत करणार तेवढ्यात भारती दादालाच चावली आणि ज्यामुळे दादाचाही मृत्यू झाला. राजेश्वर कामावरून आल्यानंतर भारतीला पाहताच तिचा बदलाव पाहून तो हडबडून गेला. एकीकडे रुबी मरून पडली होती
तर दुसरीकडे त्यांच्या घरातला नोकर दादा याचा सुद्धा मृत्यू झाला होता. आपल्या पत्नीची अवस्था पाहून राजशेखर मानसिकरित्या घाबरून गेला होता आणि आपल्या पत्नीच्या काळजीने तो दिवसेंदिवस खचून चालला होता. गाववाल्यांना जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांनी बंगल्यावरती दगडफेक केली आणि या दगडफेकीत भारतीचा मृत्यू झाला. या सगळ्यांनी दुःखी होऊन राजशेखरचा सुद्धा मृत्यू झाला. तेव्हापासून कोणीही या बंगल्याकडे वर तोंड करून पाहिलं नाही. त्यानंतर लोकांच्या मनात बंगल्यामध्ये काहीतरी दुष्ट शक्ती आहे अशी भीती निर्माण झाली. त्यामुळं काही लोकांचा मृत्यू सुद्धा झाला आणि काही लोकांचं असंही म्हणणं आहे की या बंगल्याचं रक्षण एक कुत्रा करतोय. हा बंगला आधीच दुष्ट शक्तींमुळे भरलेला आहे, तरीही तुम्ही या बंगल्याला विकत घेतलं आणि त्यापेक्षाही भयंकर तुम्ही त्या पेटीला बंगल्याच्या आत आणून त्या दुष्ट शक्तींना अजूनच बळकट केलं. सावकाश, हा एकदम हळू घे. पण याचा आता उपाय काय आहे गुरुजी? याच्यावर फक्त एकच उपाय आहे. तुम्ही या बंगल्याला सोडून इथून निघून जा. हेच सगळं घडलं होतं सर. रुबी, कुत्र्यासारखी इमानदारी कुठल्याच प्राण्यात नसते. हे या फिल्ममुळे परत सिद्ध झालं. इतक्या वर्षांनंतर सुद्धा तो कुत्रा त्या घराचं रक्षण करतोय. मी इमोशनल झालोय. मी या गोष्टीला प्रोड्यूस करणार. दादा, मी तुमचा असोसिएट बनेन, खरं सांगतोय. ऍक्च्युली हे खरंच घडलंय असं तुमचं म्हणणं आहे ना? पण तुम्हाला कसं माहिती? डायरेक्टर, डायरेक्टर, ए भावा, रेबीज याला हायड्रोफोबिया किंवा लायसा सुद्धा म्हणतात. ही एक तीव्र, बहुतेक वेळा घातक केंद्रीय तंत्रिका तंत्राचा व्हायरल आजार आहे. प्रामुख्याने हा आजार पाळीव कुत्रे आणि जंगली मांसाहारी प्राण्यांमुळे पसरतो. मानवाप्रमाणेच सगळे गरम रक्त असलेले प्राणी रेबीजने संक्रमित होऊ शकतात. ह्यात रॅप्टो व्हायरसचं प्रमाण बहुतेक करून जास्त असतं. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या लाळ ग्रंथींमधून हा व्हायरस पसरला जातो. या प्रकारे संक्रमित झालेल्या प्राण्याच्या चावण्यामुळे हा व्हायरस ताज्या जखमेमध्ये पसरला जातो. अनुकूल परिस्थितीमध्ये हा व्हायरस जखमेपासून मेंदूपर्यंत जोराने पसरला जातो आणि केंद्रीय तंत्रिका तंत्रामध्ये स्थापित होतो. काही दिवसांनंतर हा नसांच्या माध्यमातून लाळ ग्रंथींपर्यंत पोहोचतो आणि मग तोंडाला फेस येतो. संक्रमणानंतर 4 ते 6 महिन्यांनंतर या आजाराची लक्षणं दिसून येतात, पण याचा इन्क्युबेशन पिरियड 10 दिवसांपासून 8 महिन्यांपर्यंत असू शकतो. चावा घेऊ शकणाऱ्या प्राण्यांमध्ये हा व्हायरस लवकर पसरू शकतो, जसं की रकून, स्कंक, वटवाघूळ, कुत्रे, मांजरी, गाय, बैल अशा प्राण्यांमध्ये हा आजार लवकर पसरतो. हा रोग बहुतेक वेळा केंद्रीय तंत्रिका तंत्राच्या उत्तेजनानंतर पसरतो, ज्याने चिडचिड होते आणि अशक्तपणा जाणवायला लागतो. संक्रमित कुत्र्यांमध्ये बहुतेक वेळा छोट्या उत्तेजनाचे चिन्ह दिसायला लागतात, ज्याने बेचैनी, चिडचिड आणि अशक्तपणा दिसायला लागतो आणि नंतर नैराश्य आणि लकवा येतो. घशाच्या स्नायूंना लकवा झाल्यामुळे काही दिवसांनंतर ते चावू शकत नाहीत.
लकवा वाढत गेल्यामुळे ते लपण्यासाठी आणि मरण्यासाठी एखाद्या शांत जागेचा शोध घेतात. आजाराची ओळख पटण्याजोगी लक्षणे दिसण्यापूर्वी अचानक मृत्यू होणे ही असामान्य नाही. मुख्यतः उत्तेजित रेबीज विकसित करणारे कुत्रे संक्रमणामुळे लवकर मरतात. साधारणपणे लक्षणे सुरू झाल्यानंतर 3 ते 5 दिवसात उत्तेजना किंवा आक्रमकतेची कोणतीही चिन्हे न दाखवता लकवाग्रस्त रेबीज विकसित करणारे लोक क्वचित प्रसंगी बरे होऊ शकतात. पिसाळलेल्या कुत्र्यांमध्ये आवाज निर्माण करणाऱ्या स्नायूंना लकवा झाल्यामुळे भुंकण्याच्या आवाजात एक विशिष्ट बदल दिसून येतो. माणसांमध्येही रेबीज प्राण्यांसारखाच दिसून येतो. लक्षणांमध्ये नैराश्य, डोकेदुखी, मळमळ, झटके येणे, भूक न लागणे, स्नायूंमध्ये कडकपणा येणे आणि लाळेचे प्रमाण वाढणे यांचा समावेश होतो. संसर्ग झालेल्या जागेभोवती खाज येणे किंवा विचित्र संवेदना जाणवणे हे एक सामान्य सुरुवातीचे लक्षण आहे. घशाच्या स्नायूंना लकवा झाल्यामुळे व्यक्तीला अन्न गिळणे किंवा द्रव पिणे कठीण होते आणि त्यामुळे पाण्याची भीती, हायड्रोफोबिया निर्माण होते. रेबीज झालेल्या व्यक्तीची मानसिक अवस्था उन्मत्त उत्साहापासून ते सुस्त उदासीनतेपर्यंत बदलत राहते. ह्याने संसर्ग झालेला माणूस बेशुद्ध होऊन कोमात जातो आणि साधारणपणे हृदय आणि श्वसन निकामी झाल्यामुळे 1 आठवड्याच्या आतच रुग्णाचा मृत्यू होतो. रेबीजचा कोणताही ठोस इलाज नाही आहे. याचा इन्क्युबेशन कालावधी साधारणपणे 1 ते 3 महिने असतो, पण दुर्मिळ प्रकरणांमध्ये तो अनेक वर्षेही राहू शकतो. हा कालावधी संसर्गाची अनिवार्य प्रगती थांबवण्याची संधी देतो. चावलेल्या जागेला त्वरित स्वच्छ धुवावे, कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणात विषाणू दूर होऊ शकतात. चावल्या गेलेल्या रुग्णाने त्यानंतर अँटी रेबीज सिरमचा डोस घेणे अत्यावश्यक आहे. हा सिरम घोडे किंवा माणसांकडून मिळवला जातो ज्यांना कमकुवत रेबीज विषाणूने प्रतिकारशक्ती दिलेली असते. हा सिरम रुग्णाला रेबीज अँटीजिन विरुद्ध आधीच तयार असलेल्या अँटीबॉडीज प्रदान करतो. संपर्कानंतर 24 तासांच्या आत दिल्यास उपचार प्रभावी ठरतो, पण रेबीज संसर्गानंतर 3 किंवा अधिक दिवसांनी दिल्यास त्याचा परिणाम कमी होतो. सुरक्षित आणि प्रभावी लसी म्हणजे ह्यूमन डिप्लॉइड सेल वॅक्सिन, प्युरिफाईड चिक एम्ब्रिओ सेल कल्चर आणि रेबीज वॅक्सिन ॲडसॉर्ब्ड. जुन्या लसींसाठी किमान 16 इंजेक्शन्स घ्यावे लागतात, पण HDCV, PCEC किंवा RVA सोबत साधारणपणे 5 इंजेक्शन्स पुरेसे असतात. रेबीज लायसा विषाणूमुळे होणाऱ्या या आजाराला सामान्य भाषेत पिसाळलेल्या कुत्रांचा रोग असे म्हणतात. दरवर्षी या आजाराबाबत जनजागृती आणि सावधगिरी वाढवण्यासाठी 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी जगभरात सुमारे 50 ते 60 हजार लोक रेबीजमुळे आपला जीव गमावतात, ज्यापैकी भारतात सुमारे 20,000 म्हणजेच जवळपास 1/3 मृत्यू होतात. आपल्या घरातील आणि आसपासच्या पाळीव प्राण्यांवर प्रेम ठेवा, पण त्याबरोबरच सावधगिरीही बाळगा. हे सांगत आम्ही आमचा हा चित्रपट सादर करत आहोत.